नमस्कार भावांनो, अजून एक सर्वांसाठी दाद्या गुड न्यूज आहे दाद्या. LIC असिस्टंटच्या लवकरच 9,500 जागा येणार आहेत. LIC म्हटल्यानंतर एक ब्रँडेड कंपनी आहे भावांनो. ही जाहिरात मोजून 15 ते 20 दिवसात किंवा जास्तीत जास्त एप्रिलच्या लास्ट आठवड्यात. ओके दाद्या, आज तारीख 16 एप्रिल आहे दाद्या. अजून एक मोजून 12 ते 13 दिवसात ही जाहिरात येणार आहे. ही एक मोठी भरती आहे का तर LIC असिस्टंटची जागा खूप दिवसानंतर येईल. ओके, संपूर्ण माहिती देतोय दाद्या. तुमचं वय काय लागेल, शिक्षण काय लागेल, परीक्षेचं स्वरूप काय असेल, पेपर आपल्या पट्ट्यातला आहे. आत्ता पण सांगतोय पेपर खूप सोपा असतोय दाद्या. ऑलरेडी आम्ही हे पेपर दिलेले. ठीक आहे दाद्या. ओके, व्हिडिओ चालू करू दाद्या. LIC असिस्टंट 2026 दाद्या 9,500 जागा लवकरच. नोकरीची मोठी संधी. वय काय लागणार आहे, शिक्षण काय असणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय. ओके भाऊ, त्याच्या अगोदर दाद्या अजून कोणी दाद्या आपली रगडा बॅच घेतली नसेल, लवकरात लवकर रगडा बॅच घ्या. ज्याला कोणाला रगडा बॅच पाहिजे दाद्या त्यांनी एक काम करायचं दाद्या, प्ले स्टोअरवरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि हा नंबर आहे 7057969327. या नंबरला 199 रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा दाद्या. त्याच्यानंतर दाद्या अजून कोणी SSC GDचं रेल्वेचं पुस्तक घेतलं नसेल तर लवकरात लवकर SSC GD आणि रेल्वेचं पुस्तक घ्या. ज्याला कोणाला हे पुस्तक पाहिजे दाद्या त्यांनी हा नंबर आहे आपला 7057969327. बरोबर आहे. ज्याला SSC GDचं पुस्तक पाहिजे 460 पाठवा. ज्याला रेल्वेचं पाहिजे 400 पाठवा. दोन्ही पाहिजे असेल तर 800 पाठवा आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दादा. ओके दाद्या, जास्त लांब व्हिडिओ नाही, थोडक्यात माहिती सांगतोय, व्यवस्थित व्हिडिओ ऐका दाद्या. पहिली गोष्ट दाद्या जी LIC असिस्टंट आहे दाद्या, LIC असिस्टंट. ओके, याच्यासाठी दाद्या जे वय लागणार आहे दाद्या, वय बरोबर आहे. ओपन EWS साठी दाद्या, ओपन EWS साठी दाद्या वय किती लागणार दाद्या, 18 ते 30 लागणार आहे. किती लागणार दाद्या, 18 ते 30. OBC साठी किती लागणार दाद्या, 18 ते 33. OBC साठी किती लागणार आहे, 18 ते 33. आणि SC ST साठी दाद्या वय किती लागणार दाद्या, 18 ते 35. किती लागणार दाद्या, 18 ते 35. क्रायटेरिया तर कळालं दाद्या. ओपन EWS साठी वय किती लागणार आहे, 18 ते 30. OBC साठी किती लागणार आहे, 18 ते 33. SC ST साठी किती लागणार आहे, 18 ते 35. ओके, आता शिक्षण आहे ना दाद्या, हे शिक्षण आहे दाद्या पदवी. पदवी म्हणजे दाद्या पदवीधर असला पाहिजे. पदवीधर म्हणजे दाद्या त्यानं कोणत्या पण फील्डमधनं दाद्या ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. म्हणजे BA करू द्या, BSc करू द्या, BCom करू द्या, इंजिनिअरिंग करू द्या किंवा मुक्त विद्यापीठातनं करू द्या. ओके दाद्या, पहिली गोष्ट जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत दा, ओपनला आधार कार्ड, तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कलिस्ट वगैरे. EWSला दाद्या सेंट्रल EWS सर्टिफिकेट, OBCला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, SC STला दाद्या सेंट्रलची काही गरज नाही, फक्त OBCला आणि EWSला सेंट्रलचे डॉक्युमेंट लागतात. बाकी ॲज इट इज जे आहे ते डॉक्युमेंट चालू होतात. आता याचे जे फॉर्म भरायला चालू होणार आहेत दाद्या, 1 किंवा 2 मेला फॉर्म भरायला चालू होणार आहेत, कदाचित त्याच्या अगोदर पण होतील. आता पहिली गोष्ट दाद्या, पेपरचा पॅटर्न काय दाद्या, ह्याला प्री एक्झाम आणि दुसरी दाद्या मेन्स एक्झाम आहे दाद्या. पेपरची भाषा ही इंग्लिश आणि हिंदीमध्येच असेल. पहिली गोष्ट समजून घ्या. प्रीला काय दाद्या, हो का, तुमचं बुद्धिमत्ताला दाद्या 35 प्रश्न 35 मार्काला, गणिताचे 35 प्रश्न 35 मार्काला, गणिताचे 35 प्रश्न 35 मार्काला, इंग्लिशचे दाद्या 30 प्रश्न 30 मार्काला, इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्काला दाद्या. एकूण प्रश्न झाले 100, एकूण मार्क झाले 100. बरोबर आहे. त्याच्यासाठी जे टायमिंग आहे ना दाद्या, हा 1 तास असेल दाद्या. काय दाद्या, 1 तास. ओके, हा पहिली गोष्ट दाद्या इंग्लिश किंवा हिंदी. इंग्लिश किंवा दाद्या हिंदी. जसं आपण SSC GDला आपल्याला 2 ऑप्शन असतात ना, एक इंग्लिश आणि दुसरा काय असतो दाद्या, हिंदी असतो दाद्या. बरोबर आहे ना. एकच निवडायचं, एक तर इंग्लिश निवडा किंवा हिंदी निवडा. गणित बुद्धिमत्ता सेम आहे. जी प्रीची लेवल असते ना दाद्या, खूप एकदम नॉर्मल लेवल असते दाद्या, एकदम नॉर्मल. ह्याचा कट ऑफ आहे ना दाद्या, हे जे क्वालिफाय मार्क असतात दाद्या, फक्त इंग्लिश आणि हिंदीला तुम्ही तो सेक्शनल कट ऑफ काढायचा असतो. जो तुमचा कट ऑफ ठरतो ना दाद्या, ही गणित बुद्धिमत्तावर ठरतो, म्हणजे 70 मार्कावर ठरतो दाद्या. आता जर समजा इंग्लिश आहे आणि हिंदीला 30 पैकी दाद्या तुझं काय होणार आहे दाद्या, एखाद्या 12 कट ऑफ लागला, तो 12 कट ऑफ झाला ना, ते तुझी फायनलमध्ये मार्क धरत नसते ती ह्याच्यामध्ये प्रीच्या एक्झाममध्ये. ही तू कट ऑफ क्लिअर झाला ना, विषय संपला. ह्या 2 सेक्शनमध्ये तुझं दाद्या कट ऑफ ठरणार. तू जर 70ला दाद्या आरामात, सांगतो दाद्या, ज्या पुराण व्यवस्थित लेक्चर केलं ना दाद्या, तो आरामात 65 प्लस जातो, आरामात. आणि याचं जे ओपनचं कट ऑफ आहे ना दाद्या, 58, 59, 57 बस झालं. तुम्ही मागचा ट्रेंड बघा वाटलं तर. हे फक्त क्वालिफाय असतं दाद्या.
जो प्रीचा कट ऑफ आहे ना याच्यावरनं डिसाईड होतो गणित आणि बुद्धिमत्ता. आता जेव्हा तुम्ही प्रीची एक्झाम झाली ना, जेव्हा तुम्ही मेन्सला जाता ना, मेन्सला काय असतं बघा, पहिली गोष्ट दादा गणित असतं, गणिताचे 40 प्रश्न 40 मार्काला, बुद्धिमत्ता 40 प्रश्न 40 मार्काला, बुद्धिमत्ताचे 40 प्रश्न 40 मार्काला. ओके. त्याच्यानंतर इंग्लिशचे 40 प्रश्न 40 मार्काला, हिंदीचे 40 प्रश्न 40 मार्काला, हिंदीचे 40 प्रश्न 40 मार्काला. नंतर जे करंट अफेअर आहे ना दादा, करंट अफेअरचे 40 प्रश्न 40 मार्काला. बरोबर आहे ना दादा? हा टोटल दादा मार्क किती झाले दादा? 200 प्रश्न झाली, मार्क किती झाली दादा? 200. आणि ह्याला जे टायमिंग असतो ना दादा 2.5 तासाचं टायमिंग असतो, म्हणजे 150 मिनिट टायमिंग असतो. हे जे निगेटिव्ह आहे ना दादा 1/4 निगेटिव्ह आहे दादा, 1/4 म्हणजे 4 चुकल्यानंतर 1 मार्क कट होतो. ओके. तुझं फायनल सिलेक्शन ह्याच्यावरनं होणार. पहिली गोष्ट दादा, आता गणित बुद्धिमत्ता हे तर तुम्हाला सगळ्याला जमते दादा, हा बरोबर आहे. आता प्रीचा विचार केला दादा, गणित बुद्धिमत्ता सगळ्यांना परफेक्ट झाले. इंग्लिश आणि हिंदी त्याच्यासाठी दादा पहिली गोष्ट दादा, ही जी वॅकन्सी आहे ना 10-12 दिवसात वॅकन्सी येणार आहे, अभ्यासाला लागा. ही संधी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे दादा, मजाकची गोष्ट नाही. पहिली गोष्ट दादा, अजून कोणी दादा हे जे आपलं SSC GD रेल्वेचं म्हणत नाही मी, SSC GDचं पुस्तक जी कोण ह्या पेपरला तयार करतील ना 100% SSC GDचं पुस्तक घ्या. का तर SSC GDच्या पुस्तकामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, GK GS आहे, हिंदी आहे आणि इंग्लिश आहे. बस झालं तेवढं नीट करून जाऊ. अजून 7-8-10 दिवसात किंवा एप्रिल एंडिंगला दाद्या LIC असिस्टंटचे फॉर्म भरायला सुरुवात येते. फॉर्म नीट भरा दाद्या, ही सगळ्यात मोठी संधी. आणि आत्ता पण सांगतो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून पोरांना ह्याच्या वॅकन्सी येतात हे तर माहीत होईल आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना. त्यामुळे ढिलं पडू नका. जर कुणाला काय डाऊट असेल हा माझा नंबर आहे, या नंबरला तुम्ही कॉल करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.